सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या फेडरेशनचे कार्यकारी संचालक नाईक नवरे साहेब आणि उपस्थित सर्व पत्रकारांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद ही प्रामुख्यानं 3 विषयाकरता आम्ही बोलवलेली आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल खरंच आपलं सर्वांचं स्वागत करतो. पहिला विषय असा आहे की दरवर्षी राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आम्ही उत्कृष्ट साखर कारखान्यांना सहकारातल्या काही पुरस्कार देतो आम्ही आणि त्या पुरस्काराची एक कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये केंद्र सरकारमधले पण काही अधिकारी आहेत आणि फेडरेशनच्या वतीने पण काही आम्ही असे एक्सपर्ट्सची कमिटी केलेली आहे आणि गुणवत्तेच्या आधारे आम्ही निवड करतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं हाय रिकव्हरी जो एरिया आहे त्यामध्ये उत्कृष्ट ऊस उत्पादक मध्ये शुगरकेन डेव्हलपमेंट मध्ये विघ्नर सहकारी साखर कारखाना जुन्नर याला प्रथम पारितोषिक आम्ही घोषित करतो. द्वितीय पारितोषिक क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापू लाड शेतकरी साखर कारखाना सांगली आणि तिसरा पुरस्कार महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग हा सुरत गुजरात मधला आहे. त्यानंतर टेक्निकल इफिशियन्सी करता प्रथम पुरस्कार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, दुसरा क्रमांक आहे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पंढरपूर, तिसरा पुरस्कार डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा साखर कारखाना सांगली. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये कर्मयोगी अंकुशराव टोपे जालना याला प्रथम पुरस्कार आम्ही या ठिकाणी घोषित केलेला आहे. दुसरा पुरस्कार खेडूत सहकारी खांड उद्योग हा भरूच मधला गुजरात मधला आहे आणि तिसरा नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडळी नांदेड जिल्हा नर्मदा गुजरात. त्यानंतर हायेस्ट केन क्रशिंग विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर विक्रमी साखर उतारा जो आहे तो कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर आणि उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ओव्हरऑल बेस्ट कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर पुणे जिल्हा. मग इतर पण पुरस्कार त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही, आपल्याला त्या प्रेस नोट मध्ये आपल्याला डिटेल दिलेलं आहे. तर या सगळ्या पुरस्कारांची आम्ही घोषणा करतोय आणि लवकरच एप्रिल महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांना आम्ही हे पुरस्कार वितरण समारंभासाठी यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम दिल्लीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही तशा प्रकारचं विनंती पत्र दिलेलं आहे आणि ह्याला जोडूनच आम्ही 1 दिवसाची साखर उद्योगाची एक कार्यशाळा ज्याला आपण वर्कशॉप म्हणतो ते आम्ही दिल्लीमध्ये त्यांची तारीख मिळाल्यानंतर घेणार आहोत. असा एकत्रित कार्यक्रम साधारणतः 20 एप्रिल ते 10 मेच्या आसपास त्या दरम्यान कार्यक्रम होईल. तारीख निश्चित झाल्यानंतर आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत कळवली जाईल आणि त्यालाही आपल्याकडून मोठ्या संख्येने आपण यावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. दुसरा विषय प्रामुख्यानं खूप महत्वाचा आहे तो म्हणजे एकंदरीत या वर्षी साखर कारखान्यांचा जो गळीत हंगाम आहे तो गळीत हंगाम आता जवळपास आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% पर्यंतचे कारखाने बंद झालेले आहेत आणि येत्या 15 दिवसामध्ये साधारणतः उर्वरित कारखाने सुद्धा बंद होतील. एकंदरीत यावर्षी आमच्याकडे आता जी प्राप्त माहिती उपलब्ध झालेली आहे त्याच्या अनुषंगानं साधारणतः आपला गेल्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक हा 80 लाख मेट्रिक टनापर्यंतचा होता आणि यावर्षी जे उत्पादन झालेलं आहे साखरेचं ते साधारणतः 299 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन साखरेचं झालेलं आहे ग्रॉस बरं का. आणि त्यामधून 40 लाख मेट्रिक टन याचं कन्व्हर्शन इथेनॉल मध्ये झालेलं आहे
आणि नेट शुगर प्रोडक्शन हे 259 लाख मेट्रिक टन एवढं अंदाजित आहे. ह्याच्यामध्ये कदाचित 1 लाख टन कमी जास्त होऊ शकतं फायनल फिगर आल्यानंतर, परंतु हे आताचे साधारणतः फिगर्स आमच्या समोर प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर साखर एक्सपोर्टसाठी 10 लाख मेट्रिक टनाला परमिशन मिळालेली आहे आणि डोमेस्टिक कन्झम्पशन आपलं जे आहे देशातलं ते 285 लाख मेट्रिक टनाचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर साधारणतः क्लोजिंग स्टॉक हा 44 ते 45 लाख मेट्रिक टनापर्यंत राहील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आणि एकंदरीत हे सगळं उत्पादनाची जर आकडेवारी पाहिली तर 17 ते 17.5% हे अपेक्षित पेक्षा साखरेचं उत्पादन आपल्या देशामध्ये कमी झालेलं आहे. आता कमी होण्याची प्रामुख्यानं 2 मेजर कारण आहेत. एक, उत्तर प्रदेशमध्ये 238 नावाची जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीला मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई आल्यामुळं तिथलं उत्पादन घटलेलं आहे. हे एक त्याचं प्रमुख कारण आहे. आणि दुसरं कारण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात यामध्ये तुरे लवकर आले उसाला. आता ते लवकर का आले याचं संशोधनाचं कार्य चालू आहे, परंतु तुरे लवकर आल्यामुळं टनेज घटलं आणि टनेज बरोबर रिकव्हरी पण कमी आली. ह्या साधारणतः 3 कारणामुळे मला असं वाटतं की 17-17.5% अपेक्षित उत्पादनापेक्षा सुद्धा साखरेचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं आता सध्या आपल्याला हा ऑफ सीझन मोठा आहे, कारण ऑक्टोबर पर्यंत काही नवीन साखर बाजारामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळं आता आम्ही केंद्र सरकारला पण एक पत्र लिहिलेलं आहे फेडरेशनच्या वतीनं की तातडीने या संदर्भातली एक बैठक केंद्र सरकारने संबंधित खात्याचे मंत्री, विशेषतः आदरणीय अमित शाह साहेबांना आम्ही नॅशनल फेडरेशनच्या वतीने एक पत्र लिहिलेलं आहे. त्यानंतर 3-4 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्र पाठवलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, युपीचे मुख्यमंत्री आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत की ही साखरेची जी आताची प्राप्त आकडेवारी आहे याच्यावर तातडीनं बैठक होणं आवश्यक आहे. आणि मग या ऑफ सीझन मध्ये ग्राहकांना जी साखर लागणार आहे त्या साखरेच्या संदर्भातला रिव्ह्यू किंवा त्याचा आढावा घेणं एक राष्ट्रीय संघाचा अध्यक्ष म्हणून मला गरजेचं वाटतं. आणि म्हणून तशा प्रकारचे एक पत्रव्यवहार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. लवकरच या संदर्भातली बैठक होईल अशी अपेक्षा आहे. आमचे कार्यकारी संचालक हे सहकार सचिव श्री बुटानी साहेब आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सचिव चोप्रा साहेब, संजीव चोप्रा साहेब यांच्याबरोबर मागच्या 3-4 दिवसापूर्वी त्यांच्या दालनामध्ये एक बैठक झालेली आहे. आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पुढे काय करायचं यावर पण विचारविनिमय होणं आवश्यक आहे. हे मुद्दा म्हणून मला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचंय. तिसरा मुद्दा जो आहे आजच्या पत्रकार परिषद मधला, आणि त्यानंतर मग आपण आपले प्रश्न विचारू शकता. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे की 2025 साल हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून हे युएननी सादर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मान हा भारत देशाला मिळालेला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वर्षभर हे कार्यक्रम चालणार आहेत. एक टास्क फोर्स पण गठीत झालेला आहे आणि त्यांनी नॅशनल स्तरावर काम करणाऱ्या ज्या फेडरल बॉडीज आहेत त्यांना पण कार्यक्रम मागितलेला आहे. आणि राष्ट्रीय सहकारी संघाच्या वतीनं आम्ही प्रामुख्याने 3 कार्यक्रम दिलेले आहेत. या कार्यक्रमाची थीम अशी आहे की आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आपला शेवटचा सहकारातला घटक कोण आहे तर तो शेतकरी आहे. त्याच्या भवितव्याकरता काय केलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही 3 कार्यक्रम प्रामुख्यानं केंद्र सरकारला आम्ही सुचवलेत. त्यातला पहिला कार्यक्रम जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, जे बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये ती टेक्नॉलॉजी
प्रकाशित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुण शेतकरी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग ऊसाच्या शेतीमध्ये कसा करता येईल आपल्याला, हा प्रोग्राम आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये घेतलेला आहे आणि त्याची व्याप्ती वर्षभर चालणार आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये साधारणतः प्रत्येक ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊसाची लागवड करावी. त्याच्यामध्ये विविध जाती आहेत. ज्याला जी जात ऊसाची सुटेबल असेल, जे एआय गायडन्स करेल त्याप्रमाणे त्यांनी करावं. उत्पादन खर्च साधारणतः 40% कमी येते, उत्पादकता 40-42% वाढते, रासायनिक खताच्या किमतीमध्ये 35%ची बचत होते, पाण्यामध्ये 40%ची बचत होते आणि मनुष्यबळ जे लागतंय त्याच्यामध्ये 50% बचत होते आणि उत्पादन सहजपणानं 100, 125, 150 मेट्रिक टन एका एकरामध्ये निघू शकतंय. असे ट्रायल झालेले आहेत. आजच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सुद्धा ह्या विषयावरती खूप व्यापक पद्धतीने चर्चा झाली. हा एक कार्यक्रम मी हातामध्ये घेतलेला आहे. दुसरा कार्यक्रम, साखर कारखानदारीचे दिवस गाळपाचे दुर्दैवाने कमी होत चाललेले आहेत. यावर्षी तर 80 दिवस कारखाने चालले. 365 दिवसामध्ये जर फक्त वर्किंग 80, 90, 100 दिवस असतील तर 265 दिवसाचा जो ऑफ सीझन आहे तो आपल्याला परवडणारा नाही. मग रिसोर्सेस काय वाढवायचे, आपण कारखान्याचं क्रशिंग कॅपॅसिटी दिवस कसे वाढवायचे, त्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी अत्यंत महत्वाची आहे. कारण ह्याच्यामध्ये 1.5 ते 2% रिकव्हरी जादा मिळते, टनेज जादा मिळतंय. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत. तिसरा महत्वाचा विषय असा आहे की आता नवीन प्लांट अँड मशिनरीमध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत. आता बायो सीएनजी हा एक आता नवीन कन्सेप्ट पुढे आलेला आहे. एव्हरी वेस्ट साखर कारखानदारी मधलं ते व्हॅल्यू ऍडिशन मध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागलेलं आहे. मला असं वाटतं तो एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि कमीत कमी मॅन पॉवर आपल्याला, विशेषतः ऊस तोडणीचा प्रॉब्लेम हा फार सिरियस झालेला आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये एक 10,000 हार्वेस्टर आपल्याला ह्या देशामध्ये एनसीडीसीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कुठल्या वित्त संस्थांच्या माध्यमातून म्हणा, ते आपल्याला शेतकऱ्यांना कारखान्यांना द्यावे लागतील. असा एक व्यापक कार्यक्रम हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आपण घेतलेला आहे. असे हे 3 महत्वाचे विषय मी आज आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत. विस्तारानं आपल्याला प्रेस नोट सुद्धा ते डिटेल दिलेले आहे, त्यामुळे मी त्याचा आपला अधिक वेळ घेणार नाही. या बाबतीत जर काही कोणाच्या काही प्रश्न असतील ते विचारायला हरकत नाही. धन्यवाद. नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आजही साखरेचे दर खूप वाढलेले आहेत. परवा दुबईला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये. मी आणि आमचे कार्यकारी संचालक आम्ही त्याला गेलो होतो. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचं शॉर्टेज आहे. पुढच्या वर्षी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचं शॉर्टेज आहे. त्यामुळे साहजिकच आहे की इंटरनॅशनल मार्केट साखरेचं वाढलेलं आहे. पर्यायानं थोडंसं 200-250 रुपयांनी आपलं डोमेस्टिक मार्केट साखरेचं जे आहे ते वाढलेलं आहे. परंतु केंद्र सरकारकडे रिलीज मेकॅनिझमचा फॉर्म्युला असल्यामुळं दर महिन्याला साखर किती रिलीज करायची, कोटा किती रिलीज करायचा, याच्यावरती बऱ्यापैकी त्या दरांचं, त्यामुळे आज तरी 3800 ते 4100 रुपये ह्या रेंजमध्ये आज साखरेचे दर आहे. नाही, मुळात तर एफआरपीचा कायदा जो पार्लमेंटनी पास केलेला आहे त्या कायद्यामध्ये काही हप्ते करून देताच येत नाहीत, कारण तो पार्लमेंटनी पास केलेला ऍक्ट आहे. त्यामुळे 14 दिवसामध्ये एफआरपी द्यावी अशा प्रकारचा कायदाच आहे. परंतु सामंजस्यपणानं अशी एक चर्चा झाली होती की बाबा आपण एकदम एफआरपी देण्यापेक्षा आपण 1-2 टप्प्यामध्ये द्यावी. ही चर्चा झाली होती, त्याप्रमाणे ती पद्धत चालू होती. आता आमच्याही कानावर आले की हायकोर्टाने काहीतरी तो निर्णय दिलेला आहे. तो एक्झॅक्टली अजून ऑर्डर काय आम्ही वाचलेली नाही.
मला असं वाटतं एफआरपीचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे करावंच लागेल. नाही नाही, उत्पादनामध्ये घट म्हणजे असं आहे की दरवर्षी आपण कारखाने सुरू करायचो साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्याच दरम्यान आपल्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्यामुळं कारखाने सुरू करण्याकरता म्हणून 15 नोव्हेंबरची तारीख दिली. 15 नोव्हेंबरची तारीख दिल्यानंतर 21 नोव्हेंबरला मतदान होतं. जो ऊस तोडणारा मजूर जो आहे तो आलाच नाही, कारण त्याला त्याच्या भागामध्ये मतदान करायचं होतं. आणि त्यामुळं कारखाने सुरूच मुळात बाय अँड लार्ज 1 डिसेंबरला झाले. त्यामुळं साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी हा केवळ निवडणुकांच्या संदर्भामधला असल्यामुळं त्याचा कळत नकळत थोडासा परिणाम कारखाने सुरू होण्यामध्ये झाला. तुमचा अतिशय व्हॅलिड प्रश्न आहे. आणि गुजरातमध्ये गेले 10-15 वर्षापासून 2 ते 3 हप्त्यामध्ये एफआरपी देण्याची तरतूद आहे. त्यांनी अरेंजमेंट केलेले तिथले शेतकरी, तिथले साखर कारखाने, तिथलं सरकार, आणि ते चालू व्यवस्थित. त्यांना एफआरपी पेक्षा जास्त दर मिळतो, कारण त्याचा पण आम्ही अभ्यास केला. एकदम एफआरपी द्यायच्या म्हणल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये 14 दिवसामध्ये काही साखर विकली जात नाही. आणि मग एफआरपीची रक्कम द्यायची म्हणल्यानंतर बँकेचं लोन काढल्याशिवाय एफआरपी रक्कम देता येत नाही. बँकेचं लोन काढलं तर त्याला व्याज भरावं लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही पर टनाला 300 रुपयापासून 700 रुपयापर्यंत जी एफआरपीची किंमत आहे आणि जी साखरेची किंमत आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. म्हणून आम्ही वारंवार मागणी करतो की गेल्या 6 वर्षामध्ये एफआरपी 550 रुपयांनी वाढली पर टन. चांगली गोष्ट आहे, ती शेतकऱ्याला दिलीच पाहिजे. आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहोत. पण ज्यावेळेस एफआरपी 550 रुपयांनी वाढली 5 वर्षामध्ये, दुसऱ्या बाजूला एमएसपी हाय तिथंच आहे, ती 3100 रुपयेच आहे. आमचं म्हणणं असं आहे, आणि एफआरपीचा कायदा सुद्धा ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये आला त्यावेळेस एफआरपीची किंमत ठरवताना एमएसपीचा पण विचार करावा, कारण शेवटी एफआरपी लिंकअप विथ एमएसपी आहे. एफआरपी वाढली तर एमएसपी पण वाढली पाहिजे. आज दुर्दैवानं असं झालं, एफआरपी इथं झाली आणि एमएसपी इथं आहे. हा जो गॅप आहे तो 500 ते 600 रुपये पर क्विंटलचा आहे. त्याचा परिणाम काय व्हायला? त्याचा परिणाम कारखाने कॅश लॉस मध्ये जायला लागले, वर्किंग कॅपिटल कमी पडायला लागलं, एफआरपीची रक्कम वेळेवर देता येत नाही, आणि प्लस कारखान्याचं बॅलन्स शीट, सगळ्याच कारखान्याचं बॅलन्स शीट हे मायनस व्हायला. त्यामुळं हे मॅच करायचं असेल आपल्याला तर ज्या दिवशी तुम्ही एफआरपी वाढवचाल त्याच दिवशी तुम्ही एमएसपी वाढवली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आम्ही केंद्र सरकारला सगळं विथ प्रूफ आम्ही दिलेलं आहे. आणि इस्मा, नॅशनल शुगर फेडरेशन, विस्मा, या ज्या काही राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या साखर धंद्याबद्दल्या ज्या संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणानं आम्ही देऊन सांगितलं की आमचं कॉस्टिंग किती येतंय. आमचं कॉस्टिंग ऍक्च्युअली 4000 रुपये येते. त्यामुळं 3100 एफआरपी एमएसपी कुठं आणि कॉस्टिंग 4000 रुपये कुठे येते. हा जो गॅप आहे हा दूरच करावा लागेल. आणि त्यासाठी दोन्ही बाजू गव्हर्नमेंटला तर बॅलन्स ठेवावं लागतं. एका बाजूला 5.5 कोटी ऊस पिकवणारा शेतकरी, दुसऱ्या बाजूला 125 कोटी ग्राहक आहे. या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स ठेवावा लागणार. हे पिकलं तर तिकडं जाणार आहे आणि तिकडं माफक दरात मिळालं तर ते घेणार आहेत. याचा बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, हे ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी वारंवार आमचा पाठपुरावा चालू आहे. त्याची आताची अवस्था बघितली जाते बिल्डिंग वरती
या सगळ्या गोष्टी घडवून देशाचं ते वानावर अवलंबून असते. त्यामुळं एक सरकार व्यक्ती म्हणून काय लक्ष देणार? नाही, मुळात तर असं आहे, आम्ही जाऊन आलो पाडेगावला. पाडेगावनी 86-032 नावाची जी व्हरायटी प्रकाशित केली 25 वर्षापूर्वी, मी दाव्यानं सांगेल आज, ते एका व्हरायटीनी जवळजवळ 2.5 ते 2.25 लाख कोटीचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळवून दिलेलं. ठीक आहे, तिथली काय दुरावस्था आहे, तिथं संशोधनाला पैसे कमी पडतात, तिथल्या इमारतीचा प्रॉब्लेम आहे, तिथला स्टाफचा प्रॉब्लेम आहे. तिथं रास्कर नावाचे एक सायंटिस्ट होते, ते आता रिटायर झाले. तिथं आता दुसरे इंगळे नावाचे कोणतरी तिथं आता आलेले, हा बिलारे. तर निश्चितपणाने आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही कृषी मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा विशेष लक्ष त्या पाडेगाव सेंटर, ते इंग्रजांच्या काळात सुरू झालेलं सेंटर आहे, रिसर्च सेंटर, आणि ती फार मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या दृष्टीने. त्याच्यानंतर आता 10,001 ची व्हरायटी आली, 1008 ची व्हरायटी आली, 18-122 आली, 18-121 आली. त्या सुद्धा व्हरायटीज पुढे आलेल्या आहेत. आता मला असं वाटतं आता ते संशोधन वारंवार चालू आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. ते राज्य सरकारने वास्तविक पाहता आता एवढं मोठं बजेट आहे राज्य, ठीक आहे, आमची मागणीच आहे की स्पेशल अनुदान किंवा एखादं स्पेशल त्याला निधी पाडेगाव संशोधन केंद्राला द्यावंच लागणार आहे, आणि तो द्यावा त्यांनी, कारण त्यातून शेतकऱ्याचं भलं होणार आहे. आणि तशी आमची पण मागणी, तसा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे पण देऊ. संभाव्य गट लक्षात घेता काय 10 लाख मेट्रिक टन इंडिया होणार. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे जर 30 गट असेल तर तो निर्यात बंदी सरकार निर्णय केंद्र सरकार घेत असतं. साखरेच्या बाबतीत काय नेमकी भूमिका आहे? नाही, मुळात केंद्र सरकारने जे 10 लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला जी परमिशन दिलेली आहे, आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होऊ नये, कारण ऑलरेडी ती साखर आता विकल्या गेलेली आहे. काही साखर डॉकवरती पोचलेली आहे, काही साखर ट्रान्झिटमध्ये आहे, काही साखर वेसलमध्ये भरलेली आहे, आणि आंतरराष्ट्रीय करार पण झालेले आहेत. आता एवढं सगळं होऊन आणि बऱ्याच वेळ ठिकाणी त्या साखरेचं फुल पेमेंट सुद्धा कारखान्याला मिळालेलं आहे. आता अशा वेळेस जर समजा काही निर्णय झाला तर इंटरनॅशनल लेवलला ते चित्र योग्य होणार नाही. आणि एकदा कमिटमेंट झाली, एकदा पेमेंट घेतल्यानंतर मला असं वाटतं की त्याला कुठल्या प्रकारचा बदल होऊ नये अशी फेडरेशनच्या वतीने पण आमची भूमिका आहे, मागणी आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्यात काय बदल होईल असं मला वाटत नाही. दुसरा जो प्रश्न आपला आहे की साखरेची टंचाई निर्माण झाल्यानंतर काय उपाययोजना करायच्यात, आम्ही केंद्र सरकारला एक विनंतीवादा पत्र दिलेलं आहे, आम्ही सजेशन पण दिलेले आहे की तुम्ही मिटिंग बोलवा. अशी परिस्थिती एकदा मी सहकार मंत्री असताना सुद्धा एकदा झाली होती. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते, पवार साहेब त्या खात्याचे मंत्री होते. त्यावेळी अशी एक साल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी जे उपाययोजना केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं रिलीज मेकॅनिझम वरती नियंत्रण ठेवणे बारकाईनं, हा पहिला त्याच्यातला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की साधारणतः आपल्याकडे जे ऍक्च्युअली स्टॉक किती आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. आणि पुढं ऑक्टोबर महिन्यात नवीन साखर लवकर मार्केटमध्ये जर आणायची असेल आपल्याला, तर मग पुढचा सीझन जो आहे तो 1 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरला कसा सुरू करता येईल. कारण साखर इम्पोर्ट तर तुम्ही आज करू शकत नाही, कारण इम्पोर्टची लँडिंग कॉस्ट फार मोठी आहे, ती आपल्याला परवडणारच नाहीये, कारण इंटरनॅशनल मार्केटच साखरेचं जास्त झालेलं आहे. आणि पुन्हा ट्रान्सपोर्टेशन, पुन्हा इम्पोर्ट ड्युटी वगैरे हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ते फार महागात बसेल. त्याला मग सरकारला खूप सबसिडी द्यावी लागेल. त्यापेक्षा ऑक्टोबर महिन्यात जर कारखाने सुरू करायचे असतील तर आमचा 2% रिकव्हरी लॉस होतो. ऑक्टोबरमध्ये ऊसाची रिकव्हरी 8 असते सरासरी, 7.5-8, आणि आम्हाला एफआरपीचं पेमेंट 10.5 पासून पुढे घ्यावं लागतं ह्या झोनला. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तो 2%चा रिकव्हरी लॉस हा केंद्र आणि राज्य सरकारने उचलावा. आणि तशी जर काही लवकर वेल इन ऍडव्हान्स जर काही परिपत्रक काढली तर तो एक मार्ग निघू शकतो. कारण आपली साखर जी उशिरा बाजारामध्ये येणार आहे ती लवकर आपल्याला मार्केटमध्ये आणता येईल, हा एक मार्ग आहे. आणि त्यानंतर मग एकंदरीत पाऊस काळ कसा होतोय आपला, आता मे जून मधला मान्सून कसा आहे
पुन्हा परतीचा मान्सून कसा आहे, त्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येईल. आणि मग आज तर प्लांटेशन जास्त आहे पुढच्या वर्षी करता, पुढच्या सीझन करता, पण ते डिपेंड अपॉन मान्सून आहे. त्याचा 20% परिणाम सहज होतो त्या मान्सूनचा. चांगला मान्सून झाला, आता सगळीकडे म्हणणं असं आहे की मान्सून चांगला आहे, चांगला झाला तर निश्चितच पुढच्या वर्षी आपण 350 पर्यंत जाऊ असं वाटतंय आपल्याला. आज प्रिडिक्ट करणं शक्य नाही. अं, 63 सहकारी साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीज आहेत. त्या सगळ्या डिस्टिलरीज अबोव्ह 60 KLPD आहेत. त्या संदर्भामध्ये 4 ते 5 बैठक आमच्या स्तरावर झाल्या. केंद्र सरकारने 6% इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीमचा एक नवीन पॉलिसी अनाऊन्स केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता बऱ्याच कारखान्यांचं आम्ही नॅशनल फेडरेशनच्या लेवलला DPR बनवण्याचं काम सुरू केलं आणि आता 4 ठिकाणी आम्ही त्याचे कॅम्प्स घेतोय. एक महाराष्ट्रामध्ये घेतोय, एक गुजरातमध्ये घेतोय, एक कर्नाटकमध्ये घेतोय, एक उत्तर प्रदेशमध्ये घेतोय. आणि ऑफ सीझन मध्ये मकेपासून आपण इथेनॉल काढावं आणि त्याच्यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे त्याचा पण एक DPR आम्ही टेंटेटिव्ह वर्कआउट केलेला आहे. 60 KLPD ला 40 ते 50 कोटीचा खर्च येतोय. 1 लाख KLPD ला 55 ते 60 कोटीच्या पुढे त्याचा खर्च येतोय आणि त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे ती मका आहे. त्यामुळे आपल्याला ऑफ सीझन मध्ये मका खरेदी करावी लागेल. ती आपल्या साखरेच्या गोडाऊनमध्ये ठेवावा लागणार आहे. ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्या दिवशी तो मार्ग काढावा लागेल. फक्त आता झालंय काय, त्याच्यामध्ये 3 गोष्टीची आम्ही केंद्र सरकारला मागणी केली. पहिली गोष्ट, मकेपासून इथेनॉल तयार झालं तर त्याचा रेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता जो फिक्स केलेला आहे तो वाढवून द्यावा आणि त्याला फर्स्ट प्रायोरिटी असावी ते इथेनॉल घ्यायला, लिफ्टिंगला. दुसरी आम्ही मागणी अशी केलेली आहे की मकेची जी MSP आहे ती MSP आता 2250 रुपये साधारणतः प्रति क्विंटल. आता मार्केटमध्ये 2800 रुपये रेट चाललाय मकेचा. आता 2800 रुपयाच्या रेटने मका घेऊन ते कन्व्हर्शन फिजिबल होत आहे का, असं आमच्या बऱ्याच कारखान्यांच्या टेक्निकल लोकांचं म्हणणं आहे. तर त्याच्याबद्दल काही वेगळा मार्ग काढता येईल का. आणि इंटरक्रॉपिंग म्हणजे ऊसामध्ये पूर्वी आपण मका लावायचो पूर्वीच्या काळामध्ये, तर 7 फुटाची जर सरी सोडली, 6 फुटाची, 6x1.5, 6x2 मध्ये इंटरक्रॉपिंग मध्ये जर आपण मका घेतली तर 3-3.5 महिन्यामध्ये ती मका निघू शकते आणि मग ते ओन फीड आपलं तयार होईल का. मध्य प्रदेशमध्ये मकेचा आपल्याला उपलब्ध होईल का. त्याचबरोबर पुन्हा ती मका पोल्ट्रीला पण लागते, ती मका पुन्हा कॅटल फील्डला पण लागते. आणि काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की आपल्यातली जी मका आहे त्याच्यातलं स्टार्च पर्सेंटेज हे इथेनॉलच्या दृष्टिकोनातून त्याचं रिकव्हरी कमी आहे. ऍज वेल एज अमेरिका, मेक्सिको ह्या भागामधली जी मका आहे त्याचं यील्ड इथेनॉलचं मकेपासूनचं थोडं आपल्यापेक्षा जास्त आहे. मग ती व्हरायटी आणावं लागेल आपल्याला. असे बरेच त्याच्यामधले प्रश्न आहेत, कारण इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, रिटर्न्स आले पाहिजे. तर ह्या सगळा अभ्यास चालू आहे. परंतु काही कारखान्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि साधारणतः आमचा प्रयत्न आहे की 1 वर्षामध्ये किमान ह्याच्यातले 50% तरी कारखाने पुढे येतील असा विश्वास आहे. आता कशाच राजकीय